पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर धनंजय जाधव यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। त्या दोघांची निवड ही बिनविरोध पद्धतीने झालेली आहे असं कळतंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेल्या विशेष सभेत दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे यांना महापौर पदाची, तर धनंजय जाधव यांना उपमहापौर पदाची सूत्रे आता देण्यात आली आहेत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी। साहेबराव, अहिल्यानगरमध्ये आपण बघतोय महापौर आणि उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाल्याचं चित्र दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला चांगल्या संख्याबळ चांगले नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपचे महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित होतं। सोमवारी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अर्ज दाखल झाले, त्यावेळेसच पालकमंत्र्यांनी हे डिक्लेअर केलं होतं की अशा आम्ही निवड केलेली आहे। तरी आज तो औपचारिक चार्ज जो आहे तो आज अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यानंतर आयुक्त त्या ठिकाणी होते। या दोघांनीही आज निवडणूक घेऊन मतदान नगरसेवकांचा कौल घेऊन हात उंच करून तिथे नोंद आलेले आहे आणि त्यामुळे विरोधामध्ये कुठलाही अर्ज न आल्यामुळं दोघांनाही त्यांनी महापौर आणि उपमहापौर जाहीर केले आहे। राष्ट्रवादीला ज्या ज्योती गाडे ज्या आहेत त्या माजी आमदार शिवाजीराव कडले, स्वर्गीय आमदार जे होते शिवाजीराव कडले यांच्या कन्या आहेत। त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या त्या मेवणी आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाने धनंजय जाधव जे आहेत ते अतिशय तरुण उपमहापौर जे आहेत ते आहेत, त्यांचे वडिलांची थोडे राजकीय आहे। त्यामुळे या दोघांच्या दोन्ही उमेदवारांची आज बिनविरोध निवड झालेली आहे। तर धन्यवाद साहेबराव दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय की अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाल्याचं चित्र दिसून येत आहे। अहिल्यानगरमध्ये उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव हे बिनविरोध निवडून आलेत, तर महापौरपदी ज्योती गाडे यांची देखील बिनविरोध पद्धतीने निवड झाली आहे। अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होती आणि या दोन्ही पदांसाठी बिनविरोध दोन्ही उमेदवार निवडून आलेत।